111 वर्षानंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा 29 डिसेंबर पासून जळकापटाचे येथे ऐतिहासिक शंकरपट। आयोजकांची पत्रकार परिषदेतून माहिती। विदर्भातील ऐतिहासिक व मानाचा समजला जाणारा पहिला पट तब्बल 111 वर्षानंतर पुन्हा एकदा 29 डिसेंबर पासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळकापटाचे येथे सुरू होत आहे। याबाबतची माहिती आयोजकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की हा पट विदर्भाच्या सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असून दीर्घ कालावधीनंतर तो पुन्हा सुरू होणे ही संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे। या मानाच्या पटाच्या आयोजनासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे। या शंकरपटासाठी ग्रामपंचायत यांच्यातर्फे 99 वर्षाच्या कालावधीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही आयोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे आयोजकांनी नमूद केले। पटासाठी सुमारे 500 फूट लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली असून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत। या मानाच्या पटाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। हा पट विदर्भाच्या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा देणारा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। श्री गजानन कृषी गट जळकापटाचे आयोजित विदर्भ केशरी शंकरपट यांचे आयोजन केले आहे। 111 वर्षापूर्वीची जुनी परंपरा 29, 30, 31 पासून सुरुवात होणार आहे। नवीन उजाळा आहे। याचे आयोजक श्री गजानन कृषी गट जळकापटाचे याच्यातर्फे करण्यात याच्या श्रेय खरं म्हणजे जे आम्हाला जागा उपलब्ध करून दिली ती ग्रामपंचायत जळकापटाची आणि त्यांचे सरपंच श्री परागबाबू राऊत आणि उपसरपंच राजेश भाऊ कदम आणि त्या सर्व सदस्य यांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट घडू शकली आणि आमच्या गटाला लीजवर 99 वर्षासाठी दिली। त्यांचे ग्रामपंचायततर्फे खूप गटातर्फे खूप आभार आणि त्यांनी आमच्या गावाला नवीन उजाळा करून दिली। याच्यात मोठा सिंहाचा वाटा जर असेल तर ग्रामपंचायत सरपंच परागबाबू राऊत यांचाच आहे आणि आमच्या याच्यात हे जळकापटाच्या या गावाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं बोललं जातं। हो, 111 वर्षापूर्वी आमचा पट चालू होता ब्रिटिशकालीन काळामध्ये। तेव्हापासून हा आमचा पट तात्यासाहेब देशमुख यांनी तळेगावला नेला। त्या कारणास्तव आता ही नवीन उजाळा परंपरा। मागच्या 100 वर्षापूर्वी 111 वर्षापूर्वीचा इतिहास बोलून दाखवला आहे तुम्ही, तर काय नेमकं झालं होतं, काय परिस्थिती होती? परिस्थिती थोडीशी गावाची अशी परिस्थिती होती का थोडीशी डाऊन होती। पैसे थोडेसे उत्पन्नामुळे याच्यामुळे पाहुणे खूप यायचे, घरी राहायला जागा नव्हती थोडीशी, त्याच्यामुळं तो गावकऱ्यांनी हा पट बंद केला। त्या काळची ती परिस्थिती त्या काळची ती परिस्थिती होती। म्हणजे आता गाव सक्षम झालेलं आहे। गाव सक्षम झालेला आहे। सर्वाचा उत्साह आहे शेतकऱ्यांचा। कोणता तरी गावात एक नवीन उत्साह करावा, उजाळा करावा आणि तसंही आमच्या गावाची एक चैत्राला पण कार्यक्रम असतात, देवीचा, लक्ष्मी माताचा आणि तेलंगा माताचा। तसा हा दुसरा कार्यक्रम आहे म्हणून या गावाच्या संकल्पनेतून आता इथे शंकरपटाची एक मोठी भव्यदिव्य अशी सुरुवात झालेलीच आहे। हां, काय सांगाल, किती लोक येणं अपेक्षित आहे, किती जोड्या उतरतील, कशा पद्धतीने? तर याची मार्गदर्शनच खरं तर डॉक्टर आशिषजी सालंकर आणि अशोकरावजी घारपळकर यांच्या मार्गदर्शनाखालीच आहे। त्यांचं मार्गदर्शन लाभलं म्हणूनच एवढ्या गोष्टीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। आम्हाला कोणताही अनुभव नव्हता। तर याच्यात डॉक्टर साहेब आणि अशोकराव घारपळकर यांचा सहभाग आहे। जळकापटाचे पट हा शब्द एकाच गावाला संबोधित करत आहे, तो म्हणजे जळकापट। पूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाव असं आहे की जिथे पट हा शब्द त्याला लागलेला आहे, संबोधित लागलेला आहे। ब्रिटिशकालीन ज्यावेळेस CP बेरार स्टेट होते त्यावेळेसपासून या इथे पट भरत होता, म्हणजे ब्रिटिशकालीन पट होता हा। त्यावेळेस 3 दाणीची शर्यत इथे नोंद आहे ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये। इथे 3 दाणीची शर्यत होत होती। ती 111 वर्षाच्या अगोदर काही तत्कालीन कारणांमुळे स्थगित झाली। आज बैलगाडा शर्यतीची नवी संकल्पना या ठिकाणी उभारल्या जाईल, काय राहील? एक नवीन संकल्पना बैलगाडाच्या याच्यात आम्ही इथे ठेवत आहोत की इथे 7 दाणी बैलगाडा शर्यत, त्याच्यामध्ये शंकरपटाचे जे जळकापटाचं नाव आहे त्याच पटाच्या नावावरून एक शंकरपट बैलगाडा शर्यत अशी एक नवीन संकल्पना या ग्राउंडपासून सुरू करत आहोत। याचे आम्ही ऑफिशियल डिक्लेरेशन 31 तारखेला करू।
किती क्षेत्रफळाचा हा हे आहे आणि कशा पद्धतीने हा, ते या ठिकाणी इथे पूर्ण पटाचे क्षेत्र हे 14 एकर आहे. पण टेक्निकली सांगायच्या याने ही जी पट्टी आहे, धावपट्टी आहे, ही मध्य विदर्भातली सगळ्यात लांब धावपट्टी आहे आणि सगळ्यात व्यवस्थित धावपट्टी आहे असा तूर्त तरी आम्हाला वाटतं. इथे बैलांना पळत असताना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीचे सगळ्या प्रिकॉशन्स आम्ही घेतलेल्या आहे आणि तशा पद्धतीचं नियोजनसुद्धा भव्य दिव्य केलेलं आहे. येणाऱ्या लोकांची गर्दी, बैलजोड्यांच्या उतरणाऱ्या शर्यतीत बैलजोड्यांची येणारी गर्दी आणि त्या संदर्भात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून नेमकी काय हो, इथे आम्ही प्लास्टिक विरहित शंकरपट म्हणजे इथे कोणत्याही पद्धतीचं ग्राउंडवर तुम्हाला प्लास्टिक दिसणार नाही अशा पद्धतीत आम्ही या संकल्पनेने पूर्णपणे वापरू आणि तशा पद्धतीने इथे कुठेही प्लास्टिक दिसणार नाही अशी आम्ही पूर्ण काळजी घेऊ. आपण हे तुमचे व्हॉलेंटियर सगळे कामे प्लास्टिक आहे जमा करते. सोबत बोलायचं झालं तर याचा इतिहास तुम्ही बोलून दाखवला तर भविष्यात या हो, शंकरपटाच्या या भविष्यात जळकापटापासून एक नवीन नॉमेनक्लेचर सुरू होईल ज्याला आपण शंकरपट बैलगाडा शर्यत असं म्हणू शकतो. शंकरपट बैलगाडा शर्यत जी विदर्भामध्ये सध्या तरी अस्तित्वात नाही आहे. आणि सरपंच म्हणून जळकापटाचे या ठिकाणी ऐतिहासिक असा शंकरपट ठेवण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने हा सगळी संकल्पना तुमच्या सर्वांच्या डोक्यात आली आणि काय सांगाल सरपंच म्हणून तुम्ही? सरपंच म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो, ही आमच्या गावची जुनी परंपरा आहे. या जुन्या परंपरेला नव्याने उजाळा मिळत आहे. या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामपंचायत ग्रामसभेनं हा 99 वर्षाचा ठराव आजीवन लीज ही शंकरपटाकरिता श्री गजानन कृषी गट यांना दिलेली आहे. त्यातले जे डेव्हलपमेंट काही आमचं होऊ शकत नव्हतं, कायदेशीर अडचणी होत्या, त्याच्यामुळं आम्ही ही सदर जमीन अकृषक करून घ्यायसाठी 50,000 रुपये म्हणजे गटातर्फे यांनी 50,000 रुपये तहसील कार्यालय इथे भरून ही सदर जमीन ही अकृषक करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे पाण्याची हँडपंप, DP आणि इतर गोष्टी सोयीसुविधा ज्या पटाला आवश्यक आहे याची पूर्तता होईल. माझं पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासोबत संपर्क झाला असता त्यांनी या पटाला 1 कोटी रुपये देऊ असं आश्वासन सध्या तरी दिलं आहे. त्याची पाठपुरावा संबंधित आमदार साहेब आणि यांचे जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख हे करतील अशी मला आशा आहे. संबंधित पटाला ज्या कायदेशीर बाबी होत्या म्हणजे इवन वन खात्याची परवानगी, महसूलची परवानगी, खास करून वन खात्याची, कारण की हे सगळं जंगल असल्यासारखं होतं. त्याच्यामुळं आम्ही ग्रामपंचायतमार्फत पहिले परवानगी क्रिएट केली, गटामार्फत अर्ज दिले महसूल विभागाला, ग्रामपंचायतनी अर्ज दिले. त्याच्यानंतर आम्हाला वन खात्याची परवानगी जवळपास पूर्ण उन्हाळा गेल्यानंतर मिळाली. त्याच्यानंतर हे झाडं काढायचं आणि डेव्हलप करायचं कार्यक्रम सुरू झाला. गजानन कृषी गटाचा आणि गावकऱ्यांचा सुद्धा मोठा सहभाग हो, गजानन कृषी गटामध्ये हे ॲक्च्युली आत्मा अंतर्गत गजानन कृषी गट आहे. आत्मा रजिस्ट्रेशन असल्यामुळंच आम्ही त्यांना आजीवन 99 वर्षासाठी लीज कायम करू शकलो. राहिला प्रश्न ग्रामपंचायततर्फे काय मदत करायची होती. ग्रामपंचायतने तर ज्यांना आम्ही म्हणजे पूर्वी ही जागा सोलर प्रोजेक्टच्या नावानं हस्तगत करायचा प्रयत्न एका कंपनीकडून झाला. त्याला सोकॉल्ड काही लोकांनी हातभार पण लावला. पण आम्ही तो ठराव उधळून हा ग्रामसभेतून नवीन ठराव पारित केला. ही जागा आजीवन शंकरपटासाठी राहील. ग्रामपंचायत कोणाचीही राहील, सरकार कोणाचंही राहील, पण ही जागा 99 वर्षासाठी ही शंकरपटाकरिता श्री गजानन कृषी गट यांना कायमस्वरूपी देण्यात आलेली आहे. सदर डॉक्युमेंटेशन झालं आहे. राहिलेल्या काही काळ डॉक्युमेंटची पूर्तता गट करून घेईल व ग्रामपंचायत त्यांना सहकार्य करेल. आता राहिला प्रश्न या पटाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पटाचं मॅनेजमेंट आमच्यापैकी पुष्कळ जणांना काही माहीतच नव्हतं. आम्हाला मार्गदर्शन डॉक्टर साहेब सालनकर साहेबांचं, घुसेकर काकांचं, इंद्रजित पाटील ढोबळे, खास करून आम्ही प्रमुख उद्घाटक या धावपट्टीचं पहिलं उद्घाटक म्हणून आमंत्रित केलं होतं अशोकरावजी घारफळकर यांना, ज्यांना ह्या पटाच्या क्षेत्रातली प्रगल्भ अनुभव आहे. त्यांनी मार्गदर्शनात या पटाचा इतिहास आम्हाला सांगितला. पटाचा इतिहास, गावाचा इतिहास आम्हाला त्यांनी सांगितला. आम्हाला काही वेल नोन होता. लोकांनी आधीच सांगितलं होतं असं असं झालं. आमचा पट तळेगावला स्थलांतरित झाल्यानंतर त्या गावाने सुद्धा आमचा पट त्यांचा पट म्हणून स्वीकारून हर्ष उल्हासात ते म्हणजे चांगल्या तऱ्हेनं पट मॅनेज करत आहे.
त्याच्याबद्दल त्यांचे पण कौतुकास्पद स्वागत केले पाहिजे. आमच्या परीनं आमच्या तऱ्हेनं हा पटशौकीनांचा पट राहील याची मी ग्वाही देतो. हा कमर्शियल पट होणार नाही याची मी ग्वाही देतो. गावातील लोकांना म्हणजे इम्बॅरेसमेंट होत होतं का जळकापटाचे तुमच्या इथं पट आहे का बा. यानंतर गावातील लोकांना इम्बॅरेसमेंट होणार नाही आणि आमच्या इथं पट आहे हे स्वाभिमानानं Commercial सांगणार. पट म्हणून जे तुम्ही आता बोललात तर कमर्शियल इतर पट कमर्शियल असतात असं? नाही कमर्शियल सॉरी हा शब्द वापरायला नव्हता पाहिजे. कमर्शियल पट म्हणजे काही गोष्टी कमी मॅनेज करायच्या आणि समोरच्या जोडी मालकांकडून जास्त पैसे घ्यायचे, प्रत्येक गोष्टीचे पैसे घ्यायचे. पुष्कळ गोष्टी आम्ही जोडी मालकांना इथं फ्री द्यायचा प्रयत्न करू, या दृष्टीने आम्ही समोर जाणार आहे.